छगन भुजबळ यांनी आज राजभवनात मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे। राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी त्यांना शपथ दिली। यावेळेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडेंनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर भुजबळांना स्थान देण्यात आलेलं आहे। छगन भुजबळ यांना पुन्हा एकदा अन्न आणि नागरी पुरवठा खातं दिलं जाण्याची शक्यता आहे। श्री फडणवीस साहेब, एकनाथराव शिंदे, अजित दादा, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल साहेब यांचे आभार मानतो। मी पंतप्रधान मोदी साहेब आणि अमित शाह साहेब यांचे आभार मानतो। मी माझ्या समता परिषदेतील सर्व कार्यकर्त्यांचे, नेत्यांचे आभार मानतो आणि जे माझ्याबरोबर ज्यांनी माझ्यावर प्रेम केलं त्या सगळ्यांचे मी आभार मानतो। असं आहे, हे सगळं 8 दिवसापूर्वी ठरलं, मीटिंग झाली आमच्या 8 दिवसापूर्वी, तेव्हा सगळं ठरलं आणि मग जे आहे अगोदर सोमवारी परंतु मंगळवारी मंत्री वगैरे असतात म्हणून मंगळवारीचं ठरलेलं आहे। बोला, ज्याचा शेवट चांगला ते सर्व चांगलं। अंग्रेजी में कहते हैं ना, एवरीथिंग इज वेल वेयर द एंड वेल। तो ठीक है, जब उसका जो है आखिरी अगर खत्म होता है, अभी सब जो अभी अच्छा हुआ आखिरी बार, तो सब अच्छा है। कौन से विभाग की इच्छा जताई गई है? अरे हमने कुछ विभाग कुछ नहीं, जो देगा वो करेगा, हमको सब चलता है। अभी जो है 91 से जो मैं मंत्री बनते आया हूँ, अभी सारे जो है विभाग संभाले हैं हमने। चलिए, होम मिनिस्ट्री से लेकर सब। या सगळ्या संदर्भात अनेक राजकीय प्रतिक्रिया देखील आल्या, त्यापैकी काही प्रतिक्रिया पाहूया। भुजबळ यांनी आज पुन्हा मंत्रिपदाची शपथ घेतली आहे। मी त्यांचं अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो। त्यांनी यापूर्वी देखील अनेक मंत्रिपदं भूषवलेली आहेत। एक अनुभवी मंत्री आणि अनुभवी नेते म्हणून त्यांचं नावलौकिक आहे। त्यांची सुरुवात शिवसेनेमधून झाली। बाळासाहेबांच्या बरोबर काम करताना एक हाडाचा शिवसैनिक म्हणून त्यांची ओळख होती आणि मुंबईचे महापौर म्हणून देखील त्यांनी काम केलं। अनेक मंत्रिपदाचा त्यांना कार्यभार त्यांनी सांभाळलेला आहे। त्यामुळे त्यांच्या आजच्या शपथविधीमुळे राज्य सरकारमध्ये एक अनुभवी मंत्री पुन्हा एकदा आलेले आहेत। मी त्यांचं मनापासून स्वागत करतो, मनापासून त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांच्या मंत्रिपदाचा राज्याला नक्कीच आणि त्यांच्या विभागाला नक्की फायदा होईल। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, एकनाथ शिंदेजी आणि खास करून अजितदादाचे अभिनंदन करायचे आहे। त्यांनाही शुभेच्छा द्यायच्या आहे की त्यांनी छगन भुजबळ सारख्या एक अत्यंत महत्त्वाच्या OBC समाजाचं नेतृत्व करणाऱ्या एक नेत्याला पुन्हा मंत्रिमंडळात संधी दिली आणि आज 10 वाजता मलाही निरोप आहे शपथविधीचा। मला आनंद होतो आहे की आज छगन भुजबळ पुन्हा एकदा या राज्याचे महत्त्वाचे मंत्री आणि मंत्रिमंडळात त्यांचा समावेश होणार आहे आणि त्यांच्या समावेशाने देवेंद्र फडणवीस सरकार, आमचं सरकार प्रचंड मजबूत होईल आणि महाराष्ट्राच्या विकासाकरता जो संकल्प देवेंद्र फडणवीसजींनी विकसित महाराष्ट्राचा केला आहे, त्या संकल्पाला साजेसं काम छगन भुजबळजी करतील अशी मला अपेक्षा आहे। माननीय भुजबळ साहेब पुन्हा मंत्रिमंडळामध्ये या ठिकाणी आलेले आहेत। त्यांच्यासारखे एक अनुभवी जुने नेते या ठिकाणी मंत्रिमंडळात आलेले, निश्चित त्यांचा फायदा मंत्रिमंडळाला होणार आहे। नाशिक जिल्ह्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी होणार आहे, उत्तर महाराष्ट्रालाही होणार आहे मित्र म्हणेल आणि राज्यालाही होणार आहे। म्हणजे अनेक वर्षाचा त्यांचा अनुभव आहे, सगळ्यात ज्येष्ठ ते मंत्री या ठिकाणी आहेत। त्यामुळे निश्चित आम्हाला या गोष्टीचा आनंद आहे। पालकमंत्रीपद हा पक्षापक्षामधला वाद आहे, हा काही माणसांमधला वाद नाही आहे। कोणाकडे द्यावं कोणाकडे नाही अजून त्या बाबतीत निर्णय झालेला नाही। मग रायगड असेल, नाशिक असेल, हे दोन्ही जिल्हे अजून पालकमंत्री या ठिकाणी नाही आहेत। मला वाटतं लवकरच त्या संदर्भामध्ये निर्णय होईल। जो काय निर्णय होईल तो आम्हाला सर्वांना मान्य राहील। चांगलं झालं, त्यांना संधी कामाची मिळाली। पहिल्यांदा मंत्रिमंडळातून बाहेर ठेवण्यात आलेलं, आता त्यांना घेण्यात आलेलं दिसतंय, त्यामुळं नक्कीच भुजबळांना आनंद झाला असेल। आज महाराष्ट्रामध्ये आनंद आहे की OBCंचे, भटक्या विमुक्तांच्या आवाज असलेल्या छगन भुजबळ साहेबांना मंत्री केल्यामुळं लोकांमध्ये एक आनंदाचं वातावरण आहे।
आणि मला असं म्हणायचं आहे की ज्या कारणासाठी ह्या लोकांनी टार्गेट केलं होतं आणि भुजबळ साहेबांना राजीनामा द्यावा लागला होता, परंतु आज पुनश्च भुजबळ साहेब जे आहेत पदावर आलेले आहेत, भुजबळ साहेबांच्या मंत्री होण्यानं एक म्हणजे महाराष्ट्रातील लोकांना हे समजलेलं आहे की सरकार भटक्या विमुक्तांचं, सरकार ओबीसींचं कल्याणकारी सरकार आहे. हे सुद्धा आज भुजबळ साहेबांच्या शपथविधीनंतर मला प्रतिक्रिया देताना सांगताना आनंद होत आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.